नमस्कार. बेल्ले परिसरातली तांबेवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहे. सकाळपासून हे लोक फोन करतायत, वाट पाहत आहेत. हा जो रस्ता आहे बघा, आणि ह्या रस्त्याला कुणीतरी शेतकऱ्यांनी काहीतरी वादातून चर खोदलेला आहे आणि या लोकांचं येणं जाणं बंद केलंय. अनेक फोन आले, सकाळपासून ही लोक वाट पाहत आहेत आपली, आणि लोक निघूनही गेले असतील. तर आपण तिथं पोचूया, नक्की काय वाद आहे. आणि फोनवर जेव्हा यांचा कॉन्टॅक्ट चालू होता, खूप आरडाओरडा येत होता. जवळ जाऊया. जर आपण झूम करून जर पाहिलं तर या ठिकाणी दिसतंय काहीतरी मुरुम पडल्यासारखं, आणि झाडाच्या खाली काहीतरी वाद वगैरे होतोय असं देखील दिसत आहे. तर चला, हे पहा मित्रांनो, हा चांगला म्हणजे याच्यावर खडी वगैरे पडलेली दिसते. म्हणजे हा वायवाटीचा रस्ता आहे, पण नक्की का शेतकऱ्यांनी हा खोदलाय याचं कारण देखील आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता जाताच येत नाही, आता जायचं कसं पलीकडं असा प्रश्न निर्माण होतोय. नमस्कार. काय फोन कुणी केला होता? हा, बर. आता तुम्हाला तुमचं नाव काय? माझं नाव भाऊराव बांगर. बांगर साहेब, तुम्हीच आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता. आणि चर हा कुणी खोदलाय ह्या रस्त्याला? तुम्ही खोदलाय ना? कसा खोदला त्याला? हा, एक मिनिट. तुमचं नाव काय सर? बांगर शैलेश. शैलेश बांगर, भाऊकीचे. पण तुम्ही आता हा चर खोदून रस्ता बंद केला. बर, काय नक्की विषय, कधीपासून रस्ता आहे? कुठे वैभव, तुझं काय म्हणणं आहे? पहिला विषय या इकडं. काय रस्ता खालून चालू होता, काय झालं का बाबा हे असं घडलंय? रस्त्याला निधी वगैरे वरून पडलेला आहे. हा, दिसतंय ना सगळं. इथं मातीच दिसते, पण तिकडे खडी टाकली दिसते. आहे खडी आहे. हा पहिले 2-3 वेळा झालेले आहे काम ऑलरेडी. आता परत हे आलते सर्वेर वगैरे, सर्वे करून गेले, आम्हाला काही विचारलं नाही. आता मी एक शेजारी येऊ या रस्त्याचाच भाग येतो. तुमची कुठं जमीन आहे? माझी स्टार्टलाच आहे तिथे रस्त्यावरून इकडे येतो ना आपण, बोरीवेल्या रस्त्यावरून इकडे वर येतो, तिथं मी कडेला आहे. ऑलरेडी माझं 2-3 वेळा यांनी फोडलेले. आपण काही कुठे हे नाही केलं यांना कधी मज्जा. परंतु गंमत अशी की मी म्हटलं सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता घ्या, फोडा. हे फोडले जे आहेत ही बाजू थोडक्यात अपोजिट साईड माझी. यांनी एक ही जागा कोणाची? हे आवटी आहे थोडक्यात, आवटी बरेचसे आहेत त्याच्यात. बरोबर. हा, यांनी अर्ज दिला होता ऑलरेडी पंचायतीमध्ये, तुम्ही पाहिला होता स्वतः. यांचं म्हणणं असं आहे की हा जो रस्ता आहे तो सगळा टोटल पूर्ण आमच्या हद्दीतून आहे. म्हणजे ह्या शेतकऱ्याच्या या हद्दीतून शेतकऱ्यांचं थोडक्यात पश्चिमेच्या आवटींच्या. हो. तर मी बोललो की ठीक आहे, तुमच्या हद्दीत आहे, काय हरकत नाही. मग मोजमाप करून घ्या, सेंटर काढा सर्वे नंबरचा, फोडा, अजून काय हरकत नाही, हे मी बोललो. आता हे बोलतील आवटी आहे तिथे त्यांची येऊ शकतो पुढे. मग ते आवटी कुठे आहेत आता? आता कुठे ते शेतकरी आवटी? ओ, आवटी इकडे आहे ना. माझं म्हणणं होतं की मोठा रस्ता होऊ द्या, चांगला होऊ द्या, व्यवस्थित होऊ द्या. सर्वे नंबरचा सेंटर काढा, रस्ता होऊ द्या. आपले काही रस्त्याला पुढे अडवणूक नाही. म्हणजे अगोदर एकाच शेतकऱ्याच्या हद्दीतून जातोय असं तुम्हाला समजलं? यांनी हे केलं मग थोडक्यात मोजणी पंचायतीला केली. अर्ज आला. पूर्ण 28 गट नंबर आहे आवटीचा. मग आवटी कुठे आहेत ते काय बोलत नाही? काय म्हणणं आहे तुमचं? हा रस्ता काय पूर्ण तुमच्या हद्दीतून जातो का? हा रस्ता आमच्या हद्दीतून जातो पहिला सुरुवातीपासून. त्याच्यावर निधी पडला होता, पण आता काय झालं, आता परत निधी आला शरदादाचा. तर आता मोठं कॉम्प्रेट होणार. तर आता ही झाडे बिडे ना थोडी गायपात, आमची काय म्हणत होतं, गायपात आहे ना, गायपात आणि हे झाडे बिडे थोडी थोडी काढून घ्या. तर त्याला काय आगेरी होत नाही. हे समजा हे पुढे गायपात आहेत ना, कायम काय काय पद्धत तिकडं आहे, तर ते वरतून मोठं करायचं, तुम्हाला रुंद करायचं, हे काय पद काढायचं. नाही, झाडं राहिलीच नाही पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं का, वरून झाडं असल्यामुळे ना ऑटोमॅटिकली ते झाडं मोठाली झाली का गाडी अजून इकडे जाते. पाठीमागे पण आहे ना ऊसाची गाडी जवळजवळ ते पण पलटी आता व्हायची मेन राहिली मुद्दा काय आहे का, या भाऊंनी रस्ता तुमचा चर मारून बंद केलाय. का आपण बंद केला सर? रोड करायला जागाच देत नाहीत ना. हा याच्यावर सगळे ॲग्री झालते. काय म्हणून नव्हतं, फक्त दोन्ही साईडने अर्धा फूट काढा, रोड करून घ्या. हे ग्रामपंचायत सदस्य आहेत, यांचं वावर आहे तिथं 1 नंबरला. हे म्हणले माझं वावर 52 गुंठ मला मोजून द्या आणि रस्ता काढून घ्या. आता हे 52 गुंठे आम्ही सगळे नाही मोजून देणार, ठीक आहे. त्यांचं झालं म्हणले मग पुढून चालू करा. तुम्ही रस्ता किती मागत होते यांना? रस्ता वर्क ऑर्डर मध्ये 12 फुटाचा रस्ता आहे, 10 फुटाचा रस्ता आणि 2 साईडने 1-1 फुटाची साईड पट्टी.
तर आम्ही याच्यासाठी ॲग्री झालतो फक्त 10 फूटच करा, एक साईड पट्टी जाऊ द्या मोरद्या सगळ्यांच्या सामंजस्याने. त्यांना ते पण ॲग्री नाहीये. पुढे आल्यावर घायपत आहेत. आता ते म्हणतायत मी घायपत माझी कापून घेत राहतो. घायपत 6 महिन्यात परत वाटेवरती येते. हा बरोबर आहे, म्हणजे आता माझं वय झालंय 25 तेव्हापासून मी बघतोय घायपत कायमच आहेत. जागेवरच हा, आहे तिथं. ज्यावेळेस वाद होतो त्यावेळेस हे घायपत कापतात. पण का बाबा मग 1 फूट जागा द्यायला काय हरकत आहे? गायपत माझं नाही. आम्ही काय म्हणतो साहेब, हे बघा आता जो ऑलरेडी हा रस्ता आहे पाहिजे, आम्ही त्याला ॲग्री होतो. काय आहे त्या पद्धतीनं रस्ता करायचं ठरले यांचं. काय पताची कुठं अडचण असेल तर ती मी सॉल्व्ह करतो ना. म्हणते तुम्हाला रस्त्यात अडचण नाही आली मी बस ना, मग ते सॉल्व्ह करतात म्हणतात. बाकीचं काय अडचण नाही. ते म्हणतात ना तुमची काढूनच टाका. मग त्यांना मी काय बोललो, काढून टाकायची ना तुम्ही, माझे बांधण ढसळती, तुम्ही बांध घालून द्या, तुम्हाला पाहिजे तसं घ्या करून. म्हणजे खर्च तुम्ही करा असं म्हणणं. हा, खर्च तुम्ही करून द्यायला ॲग्री का म्हणलं, द्या मी पूर्ण गायपात काढतो, मोजमापाप्रमाणे रस्ता काय असेल तुमचा करायचा आहे तो. माझी जमीन ढसळती तिथं साहेब 2 वेळा बांधण फोडली आणि हे म्हणतात एकदा नाही फोडली. असा बांध घालून दिला पाहिजे आता हे जसं आहे असं तसं. दगडी लावून द्या. हा कुणी केलंय? हा, त्यांच्या शेजारची आमचा धनी आहे काय आहे मुजावर. तुमचं तुम्हीच केलंय ना बांध? 2 वेळा बांधण काढली त्याची बी. बांधण इकडे होती पहिले, हा. आता असंच एकदा वाद झाला होता तर तिकडे गेली आता मागं. बरं, मग आता तुमचं म्हणणं आहे मागे घेईल पण मी खर्च करू शकत नाही बांधाचा. आम्ही काय म्हणलं, आमची जमीन ढसळती, माझ्या ठिकाणी तुम्ही असते तर तुम्ही मला फुटभर नाही 1 इंच नसतं दिलं माझ्या ठिकाणी असते. बरोबर साहेब, ज्याचे नुकसान आहे तो काय बोलणार आहे? बरोबर, आम्ही ॲग्री ना, तुम्हाला जी अडचण असेल ती सॉल्व्ह करून देतो ना. फक्त विषय खर्चाचा हा, आहे. खर्चाचा विषय तुम्ही करता का म्हणलं, नाही त्याला ॲग्री नाही. मग माझी 4 पानं तुम्हाला रस्त्यात येतील ते मी माझ्या खर्चाने कापून घेईन ना. पण त्याच्यापासून काय उत्पन्न नाही काय पता उत्पन्न नाही साहेब, बांध ढसळते म्हणून आहे, त्याच्यापासून हा उत्पन्न म्हणजे नाही. काट्यामुळे लोक बाजूने काट्यामुळं जातात. लोक काटही नाही, त्यांना मी म्हणलं माझी पाने कापून घेतो तरी ॲग्री नाही. आणि मग कसं काय करायचं आम्ही सांगा बरं, आमची काय अडचणच नाही. साईडच्या लोकांना सांगितलं आहे तो रस्ता करून घ्या, तुमचा काही निधी मागे जाऊन नका देऊ, सगळ्यांकरता होते रस्ता, आम्ही काय अडचण करीत नाही आणि मी कोणाला अडवणूक काही करीत नाही. त्यांनी मुद्दाम धरले का बा ते गायपातच काढा, ते आमकच करा. मग कसं काय करायचं साहेब, आमची तर जमीन ढसाळती खाली, आमच्या जमिनीचे आम्ही नुकसान करू ठीक आहे, आता यांचं म्हणणं घेऊया बाकी शेतकऱ्यांचं. ते म्हणतायत की माझी जमीन ढसळती, माझा बांध तुम्ही बांधून द्या, मी घेतो माग. त्यांचं म्हणणं तर बरोबर आहे, रस्त्यापासून थोडीशी वर त्यांची जागा. हा, वर आहे जागा आमची. नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, त्यांचा बांध सोडतोय ते पण ह्याच वाट्याने जातात ना, हा. माल ते ह्याच वाट्याने काढतात ना. सहन करायला साहेब पाहिजे. माझी आम्ही 2 याच ठिकाणी, वाट्याने त्याचा काढतो. मोबदला या तुम्हाला- दादांचं म्हणणं घेऊ. हा. बांधण आम्ही आमच्या खर्चातून घालून देतो. हा. त्यांनी त्यांच्या वावरातून वाट काढा. मग त्यांचे वावर ढसळते ना, त्यांची सोय कोण करून कोणच देतो तरी आम्ही. वाचते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का त्यांनी त्यांच्या जागेतून जावं? हा, मग आता त्यांना ह्याच वाट्याने जायचे, ते तेवढ्यासाठी सहन नाही करू शकत. आता यांनी कशी समजा बांधण आहे ना, परत वर स्वतःच्या खर्च यांनी स्वतःच्या खर्चाने त्यांचं- तुम्ही स्वतःच्या खर्चाने केलं का बाबा? त्यांनी 2 मिनिटं माझ्याकडे बोला आता. तुमची कुठे जमीन? बांध पहिले इकडे हे काय इथं इथं मागणी. बांधून होती. हा, इथं हा. बांधून ऐका नाही होती. प्लीज. तर इथून मग आजचा वादविवाद झाला की बाबा तुमची माग बांधण पुढे तर मागं घ्या. मग तिने आपली तोडली, मग आम्ही आमचे पैसे घालून आमची बांधण बनवून घेतली. तुमच्या पदर खर्चाने. आता हे म्हणतात की मी नाही करणार, आता हे पण काढायचं म्हणतात की हे लोक. आमचं म्हणणं काय साहेब, हे बघा केलं तसे म्हणताना तुम्ही त्यांची बांधून तुम्ही तुमची घालवा. साहेब मी एका ठिकाणी 2 वेळा बांधून फोडली, तसा मी माझ्या घराच्या ठिकाणी 2 ठिकाणी मी दोन्ही बाजूनी मी तिथं काय अग्रीमेंट सॉल्व्ह करता नाहीत का तेवढी जागा त्यांना, ते एकाच बाजूने नाही, काय ऐका ना, आता ह्यांनी काय ठीक आहे, नुकसान यांचं बी झालं, यांना बी खर्च त्यांचे लागला असेल आमचे ना. झालेच ना साहेब. आपण आता जर ते जर करत असेल तर थोडं सहकार्य करायला काय हरकत अहो, आहे? आम्ही म्हणलं ना तुम्हाला अडचण येणार आहे, आम्ही सॉल्व्ह करून देतो साहेब. बरं तिथंच नाही ना नुसती अडचण, अजूनही काय लोकांची अडचणी आहेत ना, त्या सगळ्यांच्या सॉल्व्ह होतीलच ना. झाडं जुडं काढून घेतोय ना ऑलरेडी. आम्ही कोणाला अडचण करीत नाही साहेब. मी हे बघा पुढे या तुम्ही, तो रस्ता तिथे माझा, हे घर आहे माझं. आता तिथे गेल्यानंतर मी दोन्ही बाजूनी तिथे माझं तिथं दोन्ही बाजूनी मला नाही का? पूर्ण तुमच्या जमीन पूर्ण माझ्या जमिनीत रस्ता आहे. मग तिथं कुठं अशी म्हणता का तू बाबा इथं 2 ठिकाणी तिथं तो काय असं सॉल्व्ह करून देतो बा, ही त्यांची जबाबदारी नाही. आता काय करणार, तो रस्ता ते आधी झालाय ना. मग रस्ता- ठीक आहे, बरं आता काय म्हणता येईल यांच्या बोलण्यावर? मला काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त त्यांच्या गायपत्रामुळे सगळं काढून घ्यायला. जो काही निधी आलाय तो निधीचे पडणे आणि सगळ्यांसाठी व्यवस्थित रस्ता होणे एवढं जाणतो. रस्त्याचा वापर सगळेच करणार आहे. ऐका ना, तुमच्या गायपत काढायचं फक्त विषय म्हणतात. अहो, टेप बसला ना जिथं अडचण येईल तिथं काढून घेतो साहेब, सगळं काढायची. आणखी आमचा 4 फूट बांध ढसळून खाली, त्याला agree. चला ना आपण तिथं जाऊया, चला जरा थोडं उन्हात जाऊया, चला तिथं काय आहे तो विषय. तिथं काय असं आलं अडचण त्याला आम्ही agree आहे ना सॉल्व्ह करायला. जाऊ ना मार्केट. हा?
काय किरकोळ विषयासाठी तुम्ही पत्रकारांना फोन करा. त्याच्यावरती निधी आले. आणि काम पण चालू करायचं जसं कोण आलेला कॉन्ट्रॅक्टर पण आलेला आणि यांच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर निघून गेले का? निघून गेला याने तिथे हात नाही लावून दिला आम्हाला. 10 फुटाचा 12 फुटावाला साहेब करून घ्यायचं. आता काय कॉन्क्रीट रोड होतोय ना इथं, सिमेंटचा रस्ता होतोय ना. नाही, वरून 10 फुटी सुद्धा रोड आहे मंजुरीला. हे तुम्ही म्हणला का सांगा? ऐका, असं तू बोलू का वाकडं बोलतो? नाही, बरं वाकड्यात बोलू का सरपंच ते बोलव ना सरपंचाला पण बोलव ना सगळ्यांना येऊ दे ना काय आपलं वैयक्तिक कोणाचं आहे काही अरे 10 फूट सगळ्यांच्याच जमिनीतून जाणार आहे, पुढे एकट्याच जमिनीतून जाईल. अहो, आता तुम्ही सगळी म्हातारी माणसं आहे, जाते येते राहते, काय झालं? आता हे खाण्याची पद्धत चुकीची आहे का नाही सांगा बरं? आता यांची जे ते बोलताय त्यांची जमीन कुठून आहे? ऐका इथून लागली एक जणांनी घायपत काढून घेतलं भावातला इकडे वाटायला आली त्यांनी ती काढून घेतली आहे आणि पुढे त्यांची राहिली फक्त तेवढंच ते सॉल्व्ह नाही करते. हा ना. इकडून खड्डा आहे. ठीक आहे ना, आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आम्ही काय तुमच्या विरोधात नाही भाऊ. नाही ऐकून घ्या. इथं बाजू वर आहे साहेब, हा इथं खाली होती नॉर्मल, ते काढली 4 बॅग. माझी तिथं बाजू उंच आहे, बांध वर आहे, पूर्ण ढसळती. तिथं नुकसान चला आहे चला माझी. पुढे चला, पुढे चला, दाखवा आम्हाला, असं दाखवत चला काय होते ते. आता जमीन तुमची कुठून स्टार्ट होतीये? तिथून start होतं. हे बांधापासून पर्यंत खाली. आणि मातीचाच बांध आहे ना? बोलायची गरजच नाही, रस्ता कोणी पुढे जाऊ द्या, पण फोनवरती शिव्या घालायच्या नाहीत. हा, धड फोनवरती शिव्या घालितात बाळकावर माधरचोद. काय गरज आहे बोलायची? हा? काय असेल ना ते तुमचं समाजातपणाने होऊ द्या, पण एकूणाला असं फोनवरती शिव्या नका घालू तुम्ही. अजून आमच्या बापासमोर आमची बोलायची हिंमत नाही होत आणि लोकांनी काय बोलायची गरज आहे बापाला? तिथून नाही, आमची तिथून आहे त्या कोपऱ्यापासून नाही. इकडे दाखवा फक्त. पर्यंत काय पद्धत होती, हे काढली ती जागा वर आहे, ती जागा पर्यंत काय पद्धत होती सर, इथून काढले यांच्या भाऊ बंधूंनी काढले माझी राहिली तर माझी वर आहे काय पद आज तुमच्या भावानी का काढली हो बाबा? तुमच्या भावानी का काढली काय पाहता? त्यांनी का काढली, त्यांना आहे ना तिथे आहे ना तिथं झाडं लावायच्या म्हणून काढली. बर ठीक. असे माझी अडचण काय साहेब, ही बांधाची जी माती हा पूर्ण खाली खाली दिसलं, येते असं तुमचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं आपण हे नाही करीत. नाही तर मला काय त्याच्यापासून उत्पन्न नाही का काही. त्याला म्हणलं तुम्ही ते सॉल्व्ह करून घ्या ना, जिथं येईल मोजमापाप्रमाणे ना तिथपर्यंत मी काढून घ्यायला एग्री. हे बघा इथपर्यंत कापून घेतले. अहो पण ती गाडी आता समजा झालं लागतच ना ती. अहो साहेब गाडी जरी आली ना तर त्यांना मी काय म्हणलं, काटे तुम्ही त्याला. टेप टाका, मोजमाप पुढे येईन, वरून टेप टाका. असं नाही दादा, कालच्या धरून आहे ना माझं टाळकं सारखलंय. मी आतापर्यंत माझ्या म्हाताऱ्यासमोर मी उभा राहत नाही आणि हे फोनवरती शिव्या देतात. हा? आणि म्हातारं काय, आणि हे धडधडीत म्हणतात म्हाताऱ्याने वाटोळ केलं. अहो, काय म्हाताऱ्याने वाटोळ केले? आतापर्यंत म्हाताऱ्याने ना जिथं चांगली बाजू असेल तिथंच आहे म्हातारं. काय पत्ता साहेब वर आहे का नाही बुडका आता तुम्हाला आपण ती खाली आली ना, खाली आले हे पानं मी छाटाय मोकळे, त्यांना सॉल्व्ह करून द्या. छाटून त्यापेक्षा प्रश्न सॉल्व्ह करा प्रश्न ना. सॉल्व्ह करायचा ना तर साहेब या का, त्यांना मी म्हणलं माझं ढसाळत आहे, मी नंतर 4 दिवसांनी ती बांधून घालणारच, मग पूर्ण काढून टाकीन. तोपर्यंत तुम्ही आहे तो ते रस्ता आता करून काम घ्या. काम आता कामाला आठ अडचण नाही काही निधी आलाय आता, तो निधी एकदा परत गेला ना साहेब. माझं काहीच म्हणणं नाही, तुम्ही टेप टाका, जिथं येईल ना आजही तिथं मी कोरून देतो ना खाली. नाही नाही ऐका ना, अडचण काय हा, मग ते 4 पानं मी कापून घेतो ना, छाटून टाका ना तुमची. छाटून घेतो ना साहेब. त्यांना मी म्हणलो मी छाटून घेतो. हे बघा साहेब, ऐका ना त्यांचं ते वाढतात परत ते. म्हणणं मी करून द्यायला तयार आहे. हा आता होईल. कोरून देतो ना तिथपर्यंत, जिथं टेप टाका अहो तुम्ही करून घेणार पण ती परत फुटणार. काय ते नाही, नाही, मी आता नाही खडी टाकाय तूर तर मी ना वर्ष 2 वर्षांनी मी बांधून घालीन, पूर्ण काढून घेईन बस. इकडे बघा साहेब, येदाण्याची काय नुसतं नाही, आम्ही गेला काय धक्का लावत नाही इकडे बघा पुढे. हो, तसं हे आता रस्त्यावर आलेलं दिसतं की इकडचं जर पाहिलं ना, इकडचं पाहिलं ना. आणि हे आता हे काय, हे आम्ही कापणार आहे. अहो पण तुम्ही आत्ता कापणार आहे, इतक्या दिवस का नाही कापलं? अहो, इतक्या दिवस साहेब, वरून जी अडचण होती झाडं जोडे मोठाली अख्खे साफ करून घेतली. सर त्या दिवशी इथं काम चालू करायचं ठरलं होतं इथपासून. इथला शेतकरी ठीक आहे. तर इथपासून ठरलं ना ज्यावेळेस करायचं चालू काम, तर त्यावेळेस काय म्हणले आमचा जीव गेला तरी चालेल पण घायपाताला हात लावून देणार नाही. बरोबर आहे, आमची नुकसान होती आमची वैयक्तिक. बरं ठीक आहे, चला घ्या टेप घ्या बरं. चला आता ते काय म्हणतात तेव्हा म्हणत होते, आता नाही म्हणत ना, आता म्हणतात काढतो म्हणून. चला त्याचं म्हणणं आहे ना आता त्यांचं, तुम्ही काय मागतो? या 11 फुटाचा टेप, 10 फूट इकडे या ना सर. इधर तुला कुठं झालं ते सांग.
नाही ते याला असं joint करा. बघा बरं कुठं कसा लावा कुठं लावा किती फूट धरले आपण रोड 11 फुटच करायचं 11 फूट करायचं हा घ्या चला 11 फुटाचे ऐका ना इथपर्यंत येते ना हे बघ हे बघ. परत धरा ना परत धरा 11 फूट सांगा तू तिथं त्यांच्या पुढे सांग हा हे बघ कुठं आलं इथून मी काय येईन ते साळून द्या तयारी अहो, साळणार परत ते उगवणार ना उगले तर त्याची जबाबदारी माही राहील साहेब वरची पानं छाटून घ्यायचं पहिलं ठरलं होतं आहे तो रस्ता करून घ्यायचा काढून घ्या छाटून आमच्या जे मापाची आहे ते काढू बाकी नाही ठीक आहे चालतंय आता ते काढतायत नंतर 4 दिवसांनी काढणार आहे माझा ढसाळा ते त्याला अग्री का तुम्ही माझ्या नुकसानीला ऐका ना भाऊ काम व्हायचं चालू व्हायच्या अगोदरच काढून घेतली पाहिजे नाही होणार ते चालू व्हायच्या अगोदर नाही होणार तुझ्या आम्ही हातच लावित नाही नाही माझं म्हणणं काय आता इथून चालू करणार तुम्ही मी त्यांना सर्वे नंबरचा बांध दाखवून देतो बा कुठून आहे. ठीक आहे ना आता ते काय जेवढं खोल जाशील ना तेवढा कडू होणार चला मुद्दा कसा आहे हे जे आहे ना ही काढली बाजू थोडक्यात मी काय बोललो यांनी एक अर्ज दिलता पंचायतीला मी स्वतः बोललो मॅडम बी बोलल्या तिथं ग्रामसेवक मॅडम का हा प्रॉब्लेम जो आहे तुमचा इथं सॉल्व्ह होणार नाही तुम्ही जुन्नरला जा मी बोललो हा इथं सॉल्व्ह नाही जा जुन्नरला रस्ता मोठा होईल यांचं म्हणणं असं आहे की हा रस्ता आमच्या हातीतून बरोबर आहे का असं यांचं म्हणणं आहे मी बोललो माझे 3 वेळा फोडलेली संगत फोडलेली ठीक आहे ना आता तो आता काय केलं हे आडवे चालले म्हणून तुम्ही आडवे चालले तर असा विषय आता आपण विषय सॉल्व्ह करायचा आहे चला जर होत असेल विकास काम घ्या कुठं ते खून करा परत ते अशी खून करा दोरी बांधा आणि काढून घ्या बांधीला झाडाला काही दखल साहेब इथं निशाणी इथून आमदार साहेब, इथून माझ्या हाताने मी फोडून देतो बस त्यांचं म्हणणं आहे की माझ्या हाताने मी फोडून देतो जसं येईल तसं. पण त्याला परत कोणी त्याने डिस्टर्ब केला तर मी मग त्याला ते उगवलं ना ते कट करा ती पुन्हा माझी जबाबदारी कट करायची ठीक आहे चला हा, मग काय होतंय पिकअप ट्रॅक्टर ना तर मग इकडून चालत जात तुमचा काय पर्यंत ठीक आहे पण गायपात काढून घ्या काय पण काढतो ना तू आता का दहा नंतर काढतात नंतर आमच्या नियमात बसतं ते आम्ही काढू इतर नाही काढणार पहिलं काय फक्त काढलं तरच ऍग्रीत आम्ही नाही तर आम्ही नाही पहिलं काढायची काय करायचं आम्ही मशीन मी ना लावायचं होता इथं तू काय ते ऑपरेटर लावून हा ऑपरेटर लावणार मी तू लावणार काढून घेऊ आपण आपल्या गुन्हा काय आता टेप लागलेली दिसत नाही ऐका ना माझं तर असं म्हणणं होतं का या ठेकेदारांनी कुठे डबर वगैरे काढला असेल ना मोठं मोठं आणून इथून डायरेक्ट बाजूला झालं असं काम करावंच लागणार मग तुम्ही त्या खर्च करून आता काढून घ्या तो काय. नाही जरी समजा आज खर्च यांना दिला चला बांधणीचा दिला हा उद्या तिथं आहे ना गणी बाबाची बांधण त्यांनी मागे घेतली ते म्हणतील आज यांना खर्च दिला आमचा मागचा खर्च द्या. प्रत्येक जण खर्च मागेल कोण ते म्हणतील माझा तेव्हा खर्च झाला त्याचं व्याज आतापर्यंत झालं ते मग कोणाला काय काय करून द्यायचे प्रत्येक जण खर्च मागेल त्याला- त्यांचं तसं ना आम्ही करू स्वतः आमचं पण त्याला वेळ लागेल ते खर्चाचं काम आहे किती वेळ लागेल त्याला वर्ष जाणार आहे कमीत कमी इथं मटेरियल आणायचे माझे माल आहे इथं माझा इथं ऊस आहे साहेब. वर्ष जाऊ द्या पण तोवर ऐका ना, झालं आता JCB नीच करावं लागेल ना तोपर्यंत जेसीबी नाही काढते यांचं आहे रस्त्याचं काम आम्ही काढून घेतो ना नाही काढून तर मग बोला ना लगेच नाही मग अहो ते JCB आहे ऐका मी सांगतो काय ऐका ना ऐका हो एक मिनिट JCB येणार आहे ना तर JCB एक चर मारा आणि ठेकेदाराकडे विनंती करा दगड वगैरे भरपूर असतात मोठे तुमचा बांध पण होऊन जाईल 4 पैसे तुमचे कमी खर्च माझं ते होतील नाही म्हणणं साहेब ते ठेकेदारांनी नाही देऊ द्या आम्ही आमची सोखारचा अहो, तुम्हाला मी काही फुकट नाही म्हणत कमी पैशात काम होईल असं ते सांगतो झालं का साहेब तुमचं म्हणणं पण आज रोजी ना इथं ऊस आहे माझा वर हे मटेरियल टाकण्याला जागा नाही मी नंतर आहे टाकतील का? नाही एक ठेकेदार टाकतील म्हणजे ऐकून घ्या पण माझं तुमचा इथं रस्त्याचा प्रॉब्लेम कुठे आहे वाव यांचं जे मध्ये येईन ते मी काढा अग्री साहेब परत वरचं नाही यांचं काढणार वावर मोकळं होतं यांनी बांध बिन घाला वरची झाडं गाडी खालची झाडं तशी पण आमच्या काय पद्धत तुमची काय अडचण केली तुम्हाला जे तुमच्या मोजमापात येईन ते काढतो ना त्यांच्या मोजमाप त्यांनी आता काय म्हणतात वर माया माले काय आता बरोबर मालच आहे मी काय दगडी आणा जागा आहे का तिथं हा? माझी दगडी आणा जागा आहे माय पडी का असू मी म्हणतो मला नाही घालायची हा मालच आहे त्यांचा मग? हा माझा मालच आहे काय पण म्हणजे मालच आहे तुम्ही कोण आहे सर रस्त्यावर यायची जबाबदारी आमची ना आम्ही घेतो ना साहेब करून ते सॉल्व तुम्हाला काय पाताची काय अडचण आहे तुम्हाला मी इथून लायतो ना इथं मशीन लायतो बकेट इथं तुमच्या मोजमापाच्या एरियात मी एक सुद्धा टिपूस काढणार नाही हे सांगतो काय काम आहे मोजमापाच्या एरियात काढायचं फक्त तुमची पानं येऊन देऊ पाणी येऊन नका नाही द्यायचं संपला विषय बाकी नाही त्याला मी अग्री ना पान आलं तर मला बोला चला घ्या बरोबर आहे त्यांचं त्यांचं म्हणणं बरोबर आहे आता बाकीच्या निघाले आडवत नका काम होतंय काम होतं त्या रस्त्याच्या याच्यामध्ये एक पान येणार नाही त्यांचं ते कबूल करतात बरं का सर रस्त्याच्या याच्यामध्ये एक पान आलं नाही आलं पाहिजे नाही पाहिजे ती जबाबदारी माझी ठीक राहील आहे चालेल करा चालू लोकांना अडचण काय होती जी जी पानं बाहेर आलेत ना त्यामुळे गाड्या इकडून चालत आहेत. ते म्हणतात ना मी कट करणार आम्ही याचा गचुंडा इथंच मारून
लावून देऊ. हा बस संपलं. विषय संपला, फुटतच नाही. हो बरोबर. मग इकडे काय तकलीफ आहे तुला? साहेब ऐका ना, साहेब ऐका ना, इकडे करा ना. आता आम्ही रस्ता मध्यातनं चालू करणार आहे. इकडच्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे, तो काही काढून देत नाही. त्यामुळे आता ते निधी जो आला बा, आमचं नियोजन असं आहे का मधूनच चालू करू. आणि आम्हाला असं वाटतं का जिथं जिथं प्रश्न सॉल्व्ह झाला इथं सॉल्व्ह झाला का नाही इथं चालू करा. जे आहे कशाला एका थोड्याच मुळे अख्खे 100% नुकसान करायचं. त्याचा प्रश्न सोडवला लगेच. आहेत का ते इथं शेतकरी? नाही, नाही, तो स्वतः तुमचं काय म्हणणं आहे भाऊ? का पहिले जास्त फोडलेले यांनी 3 वेळा माझे फोडलेले. हा ऐका ना, राहिला विषय. त्यांना बोलू द्या. आणि मी सर्वे नंबरचा बांध दाखवून देतो बरं ठीक आहे ना, त्यांचं म्हणणं काय आपण सॉल्व्ह करू. हा, बोला ना सर. मी सर्वे नंबरचा बांध दाखवून चला देतो. दाखवा. हे पहा, नका हे आपण पहा, हे पहा. परत हे पहा, हे पहा. इथे गाड्या बिड्या आता यांना वळायचे. हे काय करतात, माझ्या बांधावर गाड्या घालतात अशा. इथे इथे गोष्टी झालेल्या इथून पाठी माझ्या बरं ही जमिनीत काय लावलंय आपण ह्या? आई चंदनाने आपण बोर होती. चंदनाची झाड आहेत का? अरे वा. आता ती बोर खराब झालेली इथे थोडक्यात त्यांचं. मग आता समजा तर काय होतंय का इकडून हे असल्यामुळं वरून गाड्या येतात असा तुमचा आरोप आहे. हा काय थोडस काय झालं तर काय फरक पडेल फुटाभराचा विषय. रस्ता मोठा होता. आता ही खालच्या बाजूची ठीक आहे ना, मग आता सगळी माणसं सरळ करून घ्या ना. तर यांचं म्हणणं आहेच ना, रस्ता आमच्या आजूतून. माझं म्हणणं काय, माझं अजून 5 फूट तुटलं तरी मला काही भीती नाही त्या गोष्टीची. साहेब बघा, त्याची समस्या हा नाही प्रश्न सॉल्व्ह करा, त्यांचं काय आहे ते. चला कशाला एकदमच रस्ता होऊन जाईल. जरा भाऊ करून जरा, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. नाही नाही, मी नाही जर तुम्ही जरा पुढे नाही नाही पण तुम्ही थांबा तर पुढे थांबा. आम्ही पाहतो. हा, पुढे थांबा. चला कुठून घ्यायचं? इकडचा टेप तुम्ही तुमच्या हातात धरा. माझ्या आता इथं जरा धरा इथं इकडं जरा. नाही तर ते पायापाशी जरा नाही नाही, धरा तर. ऐका ना दादा, ऐका ना. त्याला पडलं पाहिजे इथं. असं नाही सर्वे ना. नंबरचा बांध दाखवून देतो ना खाली. अहो ऐका ना दादा. ते आता एवढ्यासाठी काय तू इथं असं नाही द्राक्ष ना. बागला असं नाही. 5 ठिकाणी क्षेत्र आहे माझं. तिकून रस्ते आहे. हा ते बघ तिथे येते साहेब. हा तिकडे येते पार ते खाली. परत तो वाद घालणार माणूस. तकलीफ तर ठीक आहे ना, आपला प्रश्न सॉल्व्ह करायचे. रस्त्याने त्याला कुठून जायचं? मी दाखवतो ना सर्वे नंबरचा बांध दाखवतो. जो गट चालू होतो ना थोडक्यात, तू लगेच दाखवून देतो. कारण हा रस्ता जो गेलेला आहे ठीक आहे ना, आता 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 काय आहे, मला तर हे तोडले ना. हे पा आता तिकडे बघा, इकडे बघा, इकडे माझं तोडलेलं बरं इथं धरा. बरं टेप इथं धरा. इथं धरा टेप. इथं तर खडी दिसते. इथं खडी दिसते. इथं टेप धरा बरं. इथं धरा. इथं नाही त्याच्या नाही त्याचं म्हणणं जरा मला बरोबर वाटतं. नाही नाही खडी दिसते ना भाऊ. हे काय मग खडवळे का? कार्याचं काय तर तुम्ही ओढून घेतले. आता काय ना मला बोलायला होता काय गोष्टी. ओढून कोणी घेतलं? तिथून चालू करायचं असेल, होत असेल तुमचं प्रेमाने, नाही तर मग सर्वे नंबर वगैरे नाही, पण त्याला दाखवू ना. म्हणलं, दाखवू आपण. खाली बांधून घालावं लागतं. नाही नाही बघू आता काय. धर बरं, धर इथं. मग पुढे येते आग. बघा बरं. त्याचं म्हणणं हा, बघा काय झालं, कुठं कुठं तुमची नुकसानी काय आली? हा? कोणी इकडचं बरं, ठीक आहे आता तिथं खून करा दादा. तुम्ही तुमच्या हाताने धरली. हे काय म्हणतात काराचे नाही, हे दगडी काराचे का खडी? ते काय म्हणतात तुमची काय हे दगडी काराचे का खडी करून केलेले? बरं जाऊ दे, वाद नको असं काही नाही. करून केलेलं कुठून आहे? मी फक्त काय म्हणतो, आता वर खडी करून काय इथं. म्हणतात तिथे? त्याच्याशी काय आपलं नाही. त्याने काय करतात? बरं चला घ्या त्यांच्या हाताने करून घ्या. आता हे पहा इथं पुढे त्या विषयी रस्ताच होता पहिले. आता तू सांग बरं, हे गावात लावायची पद्धत आहे का? गवत रस्त्यावर आले असं तुमचं म्हणणं आहे. लावलंय, रस्ताच होता. असं नाही करायला पाहिजे. यांचा चार्ज असं नाही करायला ऐका, पाहिजे. नियमाने यांचा चार्ज आहे अख्ख्या शेतकऱ्यांचा बरं. हे कुठे शेतकरी हे आहेत की इथं? आहेत ना ते बी. ते कुठे आहेत त्यांना इथं लावा ना, हे गावात बघा. आता काय रस्ता असा होता हातीवर सर्वे मारून. नंबरचा बांध दाखवतो. वेळ वाया न घालू. म्हणजे थोडक्यात जो गट चालेल, चालू होतो ना तिथे लगेच दाखवतो. तुझं माप भरायचं ना, सवय. आता ही जमीन कुणाची भाऊ? वरची घर कुणाचं आहे? तुमचं आहे का? मग तुमचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे वरून गाड्या घालतात लोक. त्यामुळे मी नाही म्हणू शकत. परंतु हा आता तिथं तिथं वळायचं, कोपऱ्यावर हा बरोबर. विकून घालायचं, टन नाही बसत. अशी बरीचशी परिस्थिती. हा बघा, हा खालचा प्लॉट माझा आहे. हा गट एकच आहे. हा रस्ता नंतर गेलेला आहे मधून. हा काही नकाशाला नाही आहे अजून. ऑलरेडी पहिलाच पुन्हा. बरं आता काय, आता तुम्ही तिथं मोजलं, तुम्हाला ते मान्य झालं बरोबर? मला नाही, माझी इच्छा काय आहे, मी मान्य करेल ते. मला त्याला काही दुःख नाही बा. थोडं जाते माझं, मलाही माहिती. हा सर्वे नंबरचा बांधे खालचा तू शाबू दे जागेवर. तिथून माहिती आंब्याची उंडी आहे, नारळाची, ते आहे का सर्व नंबर? हा, ओके.
हा एकच गट आहे सगळं, फक्त हा रस्ता स्ट्रीट म्हणून- आहे का हा सगळा बांध? हो स्टेट आहे. बरं ठीक आहे, असेल तो आता ते भूमी अभिलेखचा विषय. हा पण आता याचं काय, याचं म्हणणं बरोबर आहे, याचं इकडे गेलेली जमीन थोडी. माझं म्हणणं आहे बारीक करायचा, मोठा करा, उलट अजून चांगला उद्या कुठलंही बी तरी काही माझं म्हणणं नाही, आणि यांचंही काही म्हणणं नाही. यांचं म्हणणं तुम्ही काय- आता काय करा, तुम्ही जसं तिथे टेप धरला तसं तुम्ही इथं धरा ना सर. धरला की मी. इथं इथं हा काय विषय सॉल्व्ह होऊन जाईल ना एकदम. नंतर तुला कुठं झालं तिथं बरोबर जर 11 फूट बघा त्यांना बोलवलं तर बरं होईल. बोलवा त्यांना कोण आहे ते. आता सगळे गावकरी आहेत म्हणलं काय हरकत आहे, ऐकतील तुमच्यावर. बघ ना इथपर्यंत येते मग. आता इथपर्यंत तुमचं आता काय रे माफी तो येते मग आपल्या कुठं नव्हे. मग तुम्ही आता गवताई लावायचे दुसऱ्याला भांडण लावायला लावायचे थोडंसं एक फुटकट करावं लागेल. आता रीड ते माणसं ते धरले, या माणसं इकडे येते म्हणलं हा माणूस पाहिजे नाही. हा मी तेच म्हणतो त्यांना बोलवा, त्यांचं काय म्हणणे ते घेऊ ना जा. काय छोट्या किरकोळ विषयासाठी एवढं चाललं. माझं इथं परत बी तुटलेलं आहे, ते लाईन मध्ये घ्यायचं या. माझं काय म्हणणं नाही, माझं 2 फूट अजून तुटले नियमाने, मला दुःख नाही त्या गोष्टीचं अजिबात. बरं ठीक. पण तरी आपण सहकार्य करतोय सर्वांना. अण्णा साले तर सरळ ते फप्पी मारून टाका. पुढे भांडण लावायचं. 500 फूट रेसी टाकायची स्टेट मध्ये स्टेट झालं पाहिजे. ती तुळस पण लावली तर वाटत काय पाय लागते तुळशीला. मग जाऊ जाऊ दे पण नका ना पाय लागतोय म्हणा त्यांना सांग. धर ना पुढे तुझं नियोजन असेल ते आता परत प्रॉब्लेम. जे समोरासमोर औरवाले दारा तिथे टेप टाक, आणि जे दोघांना मंजूर असेल तिथे दगडी ठेवा. आज जायचं म्हणून उद्या पण हाज्या करायला म्हणते यांनी केलं, जो पुढे येईल ते हाज्या करणार. नाही त्यांचं कोण करता माणूस आहे का विचारा ना. आता लेडीज लोकांना कसं विचारणार नाही नाही लेडीज नका बोलू. कोणी. तिथून घ्या, खालच्या कोपऱ्यावर घ्या. हो खालच्या कोपऱ्यावर घ्या, तिथं टाका तिथं टाका, वरून चालू ना वर कोपऱ्यावरून चला. 11 फूट घेत हा ठीक आहे थांबू आपण काय विषय. चला जेवतायत वाटतं. साईडला थांबणार ना. बाबा खालच्या कोपऱ्यावर चला, तिथं 11 धरा, इथं 11 धरा, 11 धरा. चला बर. हा ठीक आहे चला. आता आपण काय ऐका ना भाऊ, तुम्ही म्हणताय म्हणून सर्वे नंबर आपण समजतोय, पण तुम्ही संचाराने घ्या विषय सॉल्व्ह करा. इथं आपण धरलं बघा, इथं परत माझं तुटलेलं आहे असं. बरं दाखवा ना तुम्ही टेप धरा ना. इथं खालचं शेतकरी आहे का इथं? ठीक. ए भाऊ भाऊ कुठे ती जमीन कुठे नाही इथं कुठं इथं नाही ना काही. इकडे ना मागे ना. करा फोन तिथं. शेतकरी कोण आहेत इथं खालचे? हा टोपीवाले तुम्ही ना? तुम्हाला मान्य आहे का हे? सेंटर निघला तर मी मान्य करा, मी थोडं मान्य करा. मग तुम्ही सांगा ना मान्य की नाही. तुम्ही शांत बसलो काय समजेल. पहिला डांबरी किती फूट आहे आपला? आपला 11 फूट आहे किती? 10 आहे ना, मग 11 फूट आहे. अर्धा फूट इकडे अर्धा फूट इकडे करा सर. नाही वेळा नाही फोडून देत. आता काही गोष्टी नाही नाही धरा ना. त्यांचं काय म्हणणं आहे बघा ना. रस्ता बसतोय मला बाकी हेच होते ना, 11 लागले फुटावर की. सरळ. ऐका माझं तर 11 फूट आहे, पुढं झालं. ग्रामसेवक आहे. नाही, नाही, इथं धरा सरळ असं सेट. धरा द्या ठेवून टेप. बॉडी बोलवा उद्या परत साहेबांना बोलू इकडे. तुम्ही झाले रा हे करायला. प्रशासन काय नाही मग शासन प्रशासन. काय चुकीचं नाही. जाऊ दे एक ग्रामसेवक फुटाने काय बोलवा, होते. सरपंच चला बोलवा, बॉडी बोलवा की माणसं आहेत का नाही? काय बघा नाही साहेब मी जरा बातमी करतोय, तुम्हाला नंतर फोन करतो. बातमी करतो, बातमी चालू. आता इथं माप आले 11 फुटाचे. काय कोणची गाडी कुठे कुठे धरा सरळ मग. बॉडी धरा, पुढं धरा, सेंटर आपला 11 फूट. हे तर आहे ना म्हणणं तू म्हणतो सेंटर निघला. नाही नाही पुढे पण बघा ना, पुढे टाका. म्हणजे टाकलं नाही का टेप आपण 11 पुढे टाका ते चला. दोरी आणा दोरी टाका. काय विषय नाही. सरळ चला पुढं. घ्या पुढे चला. बरं, मध्ये एकदा चला.
मारा पत्ती चला. हा, चला जाऊ दे चला आता काय 2-3 इंचांनी काय कोणतं काय होणार चला. 3 इंच 2 इंचचं कुठं वाढणार. बरं जरा आता तिथं काहीतरी फक्की वगैरे घ्या बरं मारून. इकडे काय धरलं होतं इकडून मारा. ओ दादा घ्या. आणि दगडी नाही फक्की मारा. दगडी उचलून बाजूला ठेवतील कोणी बी. नको परत कुटाना. काय उगाच चांगलं काम चालू आहे करून घ्या. परत कोण रस्ता येते येणार. बघा पुढे येते 11 फूट. सपाट ठेवा खाली. वर खाली ना करू. खाली टाकवा. हा 11 फूटला 11 फूट. अरे मग तुमची बचत झाली. मग कुठं ठेवत तुम्ही तिथे ठेवा भाऊ. आता वैभव भाऊ तुमचं काय आडनाव आहे. हा तांबे का. बर तांबेवाडी नाही. बर चला. ओ मान्य झाले. तुम्हाला काय हरकत नाही. इथं पक्की लावून टाका. चला. किती दिवस झाला रस्ता म्हणजे होत नव्हता या वादामुळं. नाही नाही आलो एवढे आता 4-5 दिवसात. हा का. रस्ता चालू आहे, बंद नाही. आणि तुम्ही हे काय माप बरोबर आहे का. इथं तुटलेली आहे रस्सी. बरं वैभव तांबे या. तुमचं आहे ना हे. कुठं जरा सांगा. वाकडा तिकडे नाही झाला पाहिजे रस्ता. एवढं लक्षात घ्या. नाही तिथे नाही. मी सांगतो आहे का तुम्हाला वर पट्टत असेल तर करा. माझी मोजणी येणार आहे. हा थोड्या दिवसात मी पेपर आणून ठेवलेले टोटल. हा मी काढून द्यायला तयारी. माझं पुढं काही नाही. मी पुढे चरही नाही खाल्ली. तुम्ही इथं धरा आता. ठीक आहे तुमच्या मनाने धरा. चला त्या दगडीनुसार जरा फक्त रस्ता वाकडा नका करून देऊ. नाही नाही घ्या मागून घ्या. अरे पाय पाय कुठे. तिकडे गेलं ना रस्ता. बरं ठीक आहे. येऊन आहे ना मोबाईल बंद पडायला लागले. काय तुझं लय बागायचं बरं चल ठीक आहे. तिथे धरा परत मग त्याचा शेटर नाही. दगडी ठेवा तिथं. वरती ठेवा दगडी. 2-3 ठेवायचे. आता तुम्ही ते धरलंय ना तर तुमची जी झाडं येतील ना बाहेर ती पण तुम्ही कट करावं लागतील तुम्हाला. ठीक आहे. हो जळालेली चित्ती. आणि आता कुणाकडे लांब दुरी असेल तर घेऊन या. स्ट्रेट दिसते का नाही मग करता येईल थोडंफार ऍडजस्ट. काय सर तुमची जागा आहे का ही. गावात नाही काढून देणार. माप कसं येईल तिथं. तुमचं कुठं येऊ मापाचं काय मी गावात लावताना नाही माप कसं येईल. माप नाही चालणार. तुम्ही करा नाही तर नका करू. त्याचं काय समज आम्हाला. तसं राहू द्या. राहू द्या. काय गरज पडली. हे गवत काढले जाणार नाही. स्पष्ट बोललेलं बरं. माझं पुढं जे आहे ते माणसातच. 25 माणसं आहे. इकडे फार नाही. थोमळीला सुद्धा हात नाही लागला पाहिजे. काय करायचं करा. थोडंफार सळायला लागलं. नाही सरवायचंच नाही इकडे. मस्त आतापर्यंत सरवलंय. वगळे किती काय खाली येतात. आता नाही. एकमेकाच्या शिवाय खात बसण्यापेक्षा काय झंझट करायचं. समोरासमोर बोला ना. हा या ठुंबळीला हात सुद्धा लागला. जीसीबीचा लागला नाही पाहिजे. मग सर कुठून धरायचं तुम्ही सांगा ना माप. काय ते ठरवा. अजून गावात जमते नाही जमलं त्याला. गावाचं नाही काय मुद्दा. आले माणसं बोला तुम्ही बिंदास बोलवले काय विषय. पण मी कुठं झाकून बोलतो. समोर बोलतो. त्यांनी सर का काढायचं नाही म्हणजे का आपण का नाही काढायचं असं. काय नाही करायचं म्हणजे त्याला सगळा अर्ज बिर्ज दिलेला आहे. सरदा सोनाने काय अर्ज दिलेला आहे. आम्ही एकाने नाही दिला. सगळ्याच्या सह्या करून दिलेला आहे. गावात तर आत्ता लावलं मी. पहिलं थोडं होतं गावात. आता वर्ष झाले समजा. का काढायचं नाही म्हणजे. बरं आता बाबा म्हणतात काही गवताला हात नाही लावायचा. काय जे सांगा. आहे ते स्पष्ट बोललेलं बरं. आता काय म्हणतात ग्रामस्थ विचार.
हा ग्रामपंचायत तुम्ही ज्येष्ठ आहे म्हणून त्याची आलो. काय अडचण आहे? इकडे माझं नाही, मी माझी हद्द दाखवून दिली ते नाही म्हणताय. समोर तर प्रश्न सॉल्व्ह झाला होता आपल्याला, फक्त इथं गौतममुळे अडले. तिथं पुढलाही सॉल्व्ह झालेलं आहे, काय विषय नाही. मग माझं म्हणणं आहे तिथून चालू करा. माझे हो का, योजने तुमचा येणार प्रश्न तिथं सॉल्व्ह झाला म्हणजे समोरचा. अजून ते दुसरे बाबा कुठे आहेत? गायपातवाली. गायपतवाले बाबा इथे. हा ते बी काढत आहेत विषय solve. हा हा सांगितले माझं सॉल्व्ह करून दे. सॉल्व्ह झालं तुमचा विषय. माप आलं ना माझं माप इकडे खाली जातं जास्त. नाही यांचं म्हणणं काय तुला मान्य आहे तिथं पत्रकारांचं मग तुम्ही म्हणले ना, मांडण्याचा विषय नाही. आम्ही म्हणलं पुढं अहो तुम्ही दगडच ठेवत होते. ठेवून घेतला आपण हे अंदाज काढ. उलट तुम्ही दगड इकडे घेतला तर उलट यांनी अजून म्हणजे माप उलट अजून दगड घ्यायला तुमच्यावर. 11 फुटाचं माप आहे ना तिथं बरोबर आहे कोपा कडला. पण इकडे आलं आतमध्ये आता इकडे नाही मला मान्य पुढच्या बाजूला. हा मग सेंटरला मान्य आहे, इकडे पुढे मान्य नाही असं खाली जाते ना, इकडे खाली गेलं तिकडं पण नाही. मग स्टेट सरळ हे करा ना स्टेट अशी शेट नाही ना रस्ता तो स्टेटच घ्यावा लागेल त्यांना. आता तुम्हीच दगड ठेवला की भाऊ, दगड ठेवला आपण. जाऊ दे ना, काय विषय मी नाही. म्हणलं पुढं माप. तुम्हीच ठेवला की दगड. आता काय कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले सगळे. अरे मग त्याच्यावर सेंटर येणार सर. थोडस 3-4 इंच साळावं लागलं तर ते करा याची. त्याच्यावर सेंटर नाही. परत तिथे आलं पुढे आलं इकडचे माप इकडे येते ना. इकडे जर आलं का चाललं ना इकडं इकडे थोडं माप इकडे क्रॉस होते ना माप. हे बघा आता काय आलं, पहिले यांनी इकडे धरलं होतं, उलट काय आलं यांनी माप परत इकडे धरल्यामुळे उलट यांचं गेलं वर गेला उलट. हे तसं पाहिलं तर हे यांची जरा काय चूक झाली का काय झालं त्यांचं याला माहिती. पण हे जर असं करता येते तर मग काय हरकत आहे आपलं थोडं द्यायला. इथून जरा 11 फूट कुठपर्यंत येते बघा जरा. इथून 11 फूट कुठे येते ते पाहिलं माझ्याच नाही ना. मग ऐका ना, मला काय सांगायचं मुद्दा यांचं म्हणणं नाही आहे ना आपण बघू की रस्ता आमच्या हाती तुम्ही सरकारी मोजणी आणावं असं मला वाटतं. सेंटर निघल काय विषय नाही, करा रस्ता. मी काय म्हटलं, माझं अजून बी फुटलं ना, मला त्याच्याशी अजिबात दुःख नाही त्या गोष्टी. बरं चाल मला दुःख नाही. वर येते हो खूप. दाखवा ते मग ते शेतकऱ्यावर अन्याय होते आज दिसते मग थोडं. इकडे जा ना बरोबर. जरा तर आपल्या काय लगेच रस्ता नाही करायचा. जरा अजून थोडं तव इथं करे. ठीक आहे का बाबा? इथं बाबा 2 फुटाचा विषय नाही मन नाही मान्य. नाही मान्य. मग इथला रस्ता पेंडिंग ठेवा पेंटिंग राहू दे पुढे जिथं जिथं आहे. सगळाच रस्ता पेंडिंग राहू द्या. नियमाने माझी मोजणी बरं तुमचा विषय, तुमचा आम्हाला थोडी जायची. सगळाच रस्ता पेंडिंग राहू द्या. शासन करून देईल त्यांच्या पद्धतीने कसा करायचा आहे, नाही तर बंद करतील. जातील ज्याच्या पद्धतीने कुठून जायचे ते. सगळा रस्ता बंद राहू महाग आहे मग सगळे लोक. गावात तर किती वर्ष झाले टाकलेला. आपण गावतानी काय होईल दादा? काय होईल ते नाही होईल ते मला माहिती. मला नाही बोलता येत तुम्हाला, पण ते असं का बोलू किंवा बोलू शकता. बोललं तर काहीतरी त्याचं निष्पन्न होतं ना. आमचा क्लिअर कट अर्ज आहे तिकडे दिलेला आहे, ग्रामपंचायतीमध्ये दिला आणि तिकडे दिलाय. कोण आहे ग्रामपंचायत पदाधिकारी इथं? आणि इथं आले त्या दिवशी बी उद्घाटन करायला आले त्या दिवशी शरद दादाला सांगितलेले. काय दिलंय का सदस्य साहेब? यांच्या अर्जाची काय मासिक सभेत काय चौकशी झाली का? हो झाली ना. काय अर्ज होता यांचा? त्यांचा अर्ज असा होता की हा जो रस्ता आहे हा ऑलरेडी आम्ही आमच्यासाठी ठेवला होता. सगळे ये जा करतायत, आमच्या हद्दीतून ठेवला होता. आता जो रस्त्याला म्हणजे थोडक्यात वाढणारे निधी पडलेला आहे वगैरे, ते दोन्ही बाजूनी तोडावा निम्मा आमच्या अन्याय होऊन नाही द्यावा असा त्यांचा अर्ज होता. बरं तुमचं काय म्हणणे बरोबर आहे, त्यांचा अन्याय नाही झाला पाहिजे. हा मी म्हटलं योग्य आहे म्हटलं, परंतु ज्या ग्रामसेवक मॅडम ते बोलल्या हा जो प्रकरण आहे इथं काही सॉल्व्ह होणार नाही, तुम्हाला जुन्नरला जायला लागेल. मी स्वतः होतो तिथं. मग मी त्यांना समजून सांगितलं, म्हटलं हे इथला नाही प्रश्न, हा जुन्नरला जायला लागतो. यांची बंधू होती इथंच इथे समोर, त्यांना मी बोललो ते चालते अर्ज घेऊन. त्यांचे अजून एक मी एवढे बोललो वाद करण्यात माझ्या नाही दिलंय ना. तुम्ही जुन्नरला जा, कोणला टाइम फोडून दिले मान्य आहे, सगळं मान्य आहे. आता पहिलं रस्त्याचं काम करत असताना म्हटलं मला 1000 रुपये द्या, मी तुमची सगळी प्रोसेस करून आणतो. वगैरेच काढत होते ना झाड जोड. जाऊ दे तो नाही विषय आपला काय. एक सेकंड, हे 7 जण आहे कुठं अख्ख्या लाईनीत. हा मी एकटा 250 फूट, हे 70 फूट आहे. यात मला गरज नसताना मी फोडून दिलंय. बरं 2 वेळा फोडून दिलंय. एकदा याच्यातून केला रस्ता तो कारखान्याच्या याच्यातून, आणि दुसऱ्यांदा सुभाष मामा होते तेव्हा तो निधी कुठला पडला होता हो, आमदार निधी का कुठला तर राजाभाऊ, हा तेव्हाही फोडून दिलं. आमदार निधी नाही तो वैयक्तिक ग्रामपंचायतच्या याच्यातून केला. नाही कोणतं तरी असेल निधी. पण मी फोडून दिलं. आमदार निधी आता एवढ्यात झाला त्याच्यावर. नाही ठीक आहे, त्यांचा मुद्दा काय, त्यांचं म्हणणं आहे का माझा 250 फूट आहे मी काढून देतोय, तुम्ही 70 फुटासाठी काय करताय? ऐका, हा सर्वे नंबरचा बांधे, हा सर्वे नंबरचा बांधे, हा बांध तुम्ही सर्वे म्हणत असेल तर एक माणूस मारू
शकत नाही ना अख्खा. हा सर्वे नंबरचा बांध आहे ते तलाठी सर्कल येऊन पगल कुडून द्यायचंय काय नसेल द्यायचं यांना प्रेमाने नसेल करून द्यायचं तर नाही करू द्या ना, काय अडचण आहे. हा नाही बांध सर्वे नंबर त्या बघा तिथं समोर मी म्हणतो तो सर्वे नंबरचा बांध इकडे येऊ द्या, पण ते वरून आल्यावर येऊ द्या. आमचं म्हणणं नाही का तिकडे बांध आहे. माहिती तिकडे येऊ द्या, खालून काय बांध प्रॉब्लेम नाही. म्हणजे हा येणार रस्ता आमच्या मधून सेंटर मधून गेलाय वावराच्या, तर तो ऐका, वरून ज्यावेळेस मोजणी होईल ज्यावेळेस सर्वे काहीच अडवणूक नाही त्याला. अतिउत्तम आहे. मी काय चांगली गोष्ट आहे ना, दोन्ही होत आहे, काही प्रॉब्लेम नाही, कोणताच अडचण नाही. हो द्या वरून, काय लवकरच तुम्ही करीत राहता याच्या त्याच्या तोंडाला लागता. गैरसमजा तोंडाला मांडणं करण्यात मजा नाही. तोंडाला लागायचा विषय नाही, सहज विचार केला पाहिजे आपण. पण एक माणूस तुम्ही 250-300 फूट मारत असाल, तुम्ही 70-70 फूट त्याच्या मला असं माणसाला प्रत्येक कसं- जण म्हणतोय वर 500 फूट मारा. अहो, कुठं मारायला कोणीच नाही ना. कुणालाच नाही. वरून होऊ द्या, पण माझ्या एवढी लांबी कुणालाच नाही. आणि ना मला कुठला हाय रोड माझ्या वावरातून गेला, हाय गेला, अजून एक मागणी होती तो पुन्हा 3 एकर सिलिंगलाही गेलं. मी तरी कवर मारणार आहे ना. अहो 5 ठिकाणी क्षेत्र हा, आहे. 5 पाचही ठिकाणी जर तुम्ही ह्याच गोष्टी जर करत असेल तर उपयोग नाही. शासनाने त्याचा विचार केला पाहिजे ना. या माणसाची 3 एकर शिलिंगला गेली, एक रस्ता डांबरी ह्याच माणसाच्या वावरातून गेला. आता हाय रस्ता जर हे लोक एवढं मागत असेल तर मरण का बरं? क्षेत्र एवढं नाही ना. 5 ठिकाणी रस्ते गेलेले. बरं काय करणार बरं, आहे? आम्ही काही कधी अडवणूक नाही. बरं कधीच कुणालाही अडवणूक नाही. बरं हे म्हटले थोडी वगैरे काढू, थोडी थोडी करता करता ते जवळजवळ 2-3 फूट गेलं. थोडी दरवेळेस थोडी 6 इंच मी वरती आहे, ते ढसाळत चालणार, हे फोडत चालणार. किंवा रस्ता बनवताना पुन्हा जर निधी पडला का तीच समस्या, वगळी आली काढू द्या, वगळी आली काढू द्या. ती वगळी करत करत माझ्या घरावर जाय बसली एक दिवस. असं नाही ना, काय प्रश्न सुटत नाही असं दिसतं. सुटायला हो. आणि आज ऑलरेडी आहे ना तो सर्व कोणता शेड आहे ना, तो बांध जाग्यावर आहे. मी दाखवलं. काय त्याच्यात काय असं काही नाही. बोरीच झाड कुठे पुढे आलेली आहे बोरीच झाड. अहो ते झाड तोडायचा विषय तोडता येतील, तो विषय नाही. पण मी ते 6-7 क्षेत्राला जर झाड जर रस्त्यावर ठेवत असेल कशी काय गाडी जाणार? सर्वेवर येऊ दे ना तुमच्या नजरेने. जागा आता मी बाकीच्या जेव्हा आहे ना लय झाडे लावली ना त्यावेळेस 7 ते 8 फूट जागा सोडली होती. तुला ते जागा तो तिकडे 10 फूट का सोडी ना, पण म्हणणं काय आहे माझं का झाडाची तुम्ही बघा ना दिशा काय तोडायला आहे. कोणी नाही म्हटलं येऊ दे का? ना सर्वेवर. आम्ही कुठं आडून बसलो आम्ही का कुठं झाडांवरती? अडून बसलो का कुठल्या येऊ दे गोष्टीला? ना, आता आम्ही काय तोडायला तुम्ही सगळ्या नाही. गोष्टी तुम्ही solve बोलले करा. गाय पाता गाडा गाय पाता आणि आम्ही कुठे सॉल्व्ह करतो? मग येऊ द्या ना आम्ही सर्वे. पहिल्यांदा सांगितले का सर्व उद्या ते सर्कल तलाठी येतील ते बघतील काय करायचे ते. फार खाजगी आहे ना, सरकारी नाही, आहे ना, नाही, चालायचं. खाजगी आहे ना, आमचं काही म्हणणं नाही. आज एक सरळ सरळ आहे. तुम्ही जेव्हा नकाशे आणता त्याला वावराचं मीटर वरूनच लिहून येतात. कुठून काय वाद आहे? पर तुम्ही पर्सनल जरी धरले मीटर तेवढे भरून द्या, काय प्रॉब्लेम नाही. 60 गुंठे क्षेत्र आहे त्यात तिथपासून तर डांबरी कुठे ती बोर म्हटले? ती झाड म्हणते. ठीक आहे, जर आलं तर याच्यात तर तुम्ही काढायला तयार आहेत ना. फांदी आली हो. पण काढायला तयार आहेत ना. आम्ही काही अडवूच नाही त्याला पुढे. घे ना मग आताच करून, काय आहे ते काय विषय. पण पण ती नाही ना ते गवताला गवत पाहिजे त्यांना, ते गवताला धक्का नाही लागला पाहिजे. त्यापेक्षा होऊ दे ना वरच्या लेवलने, काय हरकत नाही. ट्रक बसत नाही. काही ठिकाणी 9 फूट भरते, काही ठिकाणी 11 फूट भरत रोड. त्यांचं म्हणणं आहे की नाही, मी काय बोललो तुम्हाला, मी त्या दिवशी बोललो होतो. त्यांचं म्हणणं आहे रस्ता आमच्या हातून मोजमाप होऊ द्या. वर सेंटर निघलेले ऑलरेडी, वरच्या गटाची मोजणी झालेली आहे 27 नंबरची. तिथं काही शंका नाही ना तुम्हाला, काही तिथं तुम्ही मान्य केलेल्या गोष्टी. बरं तुमचं काही कुणाचंच काही म्हणणं नाही. 28 नंबर गटावाल्यांचं आख्यांचं क्षेत्र हात मोजणी करायची, अर्ध्या तासाची गंमत. सेंटर निघतोय, रस्ता जातोय वर निघून, काय हरकत आहे. तुम्ही अर्ज दिल तर सगळ्यांनी सह्या आहे सगळ्यांच्या टोटल एवढे. हा हो द्या अख्ख्या गटाची मोजणी, हात मोजणी करायची फक्त गटाची. सेंटर नाही का ना ऑटोमॅटिक सेंटर निघतोय, काही टेन्शन नाही ना पुढे. बरं हात धरायची काय तुम्ही वैता तीच धरा. कोणी करणार हा बाहेरच्या थोडं कोण धरणार वैता आहे आता ना ती धरा. काय सरकारीची गरज नाही, काही खाजगी याच्यात होते सगळं. पर्यंत समजे मोजणी व्हायला तुमच्या गटाची तुमची आपली सेंटर निघाला. सेंटर हा, आता आम्ही आमचंही मोजलं असतं, परंतु आमच्याकडे पचमंगळ आहे जास्त. आम्ही नाही मोजू शकत आमचं एकशेच. तुम्हाला तकलीफच नाही काही, काय कारण वरती आहे. तो नाही विषय. गवताचं लावून द्यायचं असलं तर मग त्या विषयी नाही नाही ते सोडून काय म्हणणार आमचं माझ्या हिशोबाने बरोबर मी गवत लावलेलं आहे. सगळा अभ्यास करून वैयक्तिक कोणला आपल्याला टार्गेट करायचं नाही. त्यांचं आख्यांचं म्हणणं काय, रस्ता आमच्या हातीतून संपला विषय, तुमचा गट मोजून घ्या. कोणचंच काय म्हणणं नाही या गोष्टीवरती अजिबात. मूळ वाद तयार झाला घायपातापासून. घायपातवाले शेतकरी बी मान्य करतायत, समोरचे शेतकरी त्यांनी दगड लावून घेतले. आता मूळ गवतामुळे आडले, काय करा, जाऊ का मग आता नाही अडत.
हा गवता म्हणजे हद्दीमुळं जबाबदारी मी घेतो सगळी सर, हद्दीमुळं ना, गवताच्या हद्दीमुळं. जबाबदारी मी घेतो सगळी झाडं साळून द्या. मग ते साळतायत ना मग. माझं म्हणणं ऐका ना, तुम्ही गवतावर नका आरोप करू. यांचं क्षेत्र मोजून देऊ ना आपण, काय हरकत आहे मोजून द्यायला. सगळीच 28 नंबर. नाही वैयक्तिक नाही, त्यांनी अर्ज दिलेला, रिसर दिलेला आहे पंचायतीला, तो मी पाहिलेला आहे आणि माझ्याकडे आहे पण. आणि त्यांचा काय मुद्दा आहे, साळून घ्या, काय हरकत नाही. बघा तुमची आली असेल झाड तर सॉल्व्ह होईल विषय. अन्याय करता त्यांचं जर असेल तर तुटू द्या ना अजून इकडे, आम्हाला काही दुःख नाही अजिबात नाही. अन्याय त्यांच्या आधी तर अन्याय असं असेल होतच नाही कोणच्या आता, अन्याय होतच नाही. वरून तलाठी जाईल, तलाठी सर्कल बिरकल त्यांचं येतील, म्हणणं आहे, त्यांच्या रस्ता पद्धतीने आमच्या करून हातीतून देतील. आहे, काय असं नाही ना. टेन्शन घेऊ नको. तुम्ही काय एक गोष्ट तोंडाला लागू टेन्शनचा नका. काय विषय नाही मामा. ते बोल ना, काय तर सरकारी बातमी चालू आहे. PSL टाकून महत्वाचं काम मोजणार आहे ना. तो तुमच्या मनात थोडी बनणार रस्ता माझ्याकडे येईल. आम्ही नाही ना स्केलच म्हणणार. टाकणार आहे ना. कुणी येणार सरकारी अधिकाऱ्याच्या स्केलच होणार आहे ना. आम्ही कुठं वैयक्तिक म्हणतो, आता तुम्ही डायरेक्ट म्हणा हा आमच्या बर ठीक आहे, येतो आता मी इकडे बेलेलं आहे. हा एक गाव 2 तुकडे 27 ते 28 सेंटीमीटर स्केल टाकेल सेंटर. नाही त्यांच्या काय असतं याला सगळं. त्यांच्याकडे असतं दोन्ही कडे. एवढीच मोजायची, तिकडे boundary झालेली आहे. त्यांच्या फायनल झालेले आहे त्यांच्या boundary. आता टेप न धरताना त्यांना मापता येते. गव्हर्नमेंटची मोजणी झालेली आहे. ते काय नाही. ऐका ना, ते काय म्हणतात, काय झाडं वगैरे फांद्या आल्या असतील ते साळा, ते काय असं शाळा म्हणत, नाही काढा. काढा साळा तोडा, काय असेल येत जाईल ते तोडा. झाड आलं तर तोडा, नाही ना तोडून टाका झाड. काढा. काय ते काय असेल फांद्या ना, काय असेल ते एक सोयाची अडचण येईन ते असं म्हणायचं. मोजणी वगैरे काढू द्या, मग काय आखी झाडं काढू लागेल तेवढं. त्याला गरबी पाडायची तयारी आहे आपली, जर सरकलं जिकडे तर त्यालाही घाबरत नाही अजिबात बी. ते पाडता येते, मी माझ्या हाताने पाडेन मग मोजणी ते. होऊ द्या, काय लपड नाही. हा हो दे. होऊ द्या नियमाने. काय वाद घालायचे. तर धन्यवाद सर्व ग्रामस्थांचं, आणि सगळ्यांनी आम्हाला दिले. आमच्यावर काय प्रश्न होते, तुम्ही सगळे चिडले नाही त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या दोघा सगळ्यांचं म्हणणं घेतलंय, आम्ही दाखवलं. आता जवळपास 45 मिनिटं झाली आपला व्हिडिओ चालू आहे, जे काय आहे ते दाखवले. ठीक आहे, आम्हाला शासन दरबारी थोडीशी मदत करा, मोजणी गायगायत कशी येईल यासाठी फक्त खास. आणि रस्ता होऊ द्या, आपल्याला काही कुणाची अडवणूक नाही करायची. रस्ता सर्वांसाठी, फक्त कोणते गैरसमज आहे ते दूर व्हावेत एवढीच इच्छा आहे फक्त, बस. धन्यवाद. तांबेवाडी बेल्ल्याच्या परिसरात तांबेवाडी गावामध्ये आलो होतो. खरं तर सर्वे नंबर पण आहे, लोक मान्य करतात, पण सर्वे नंबर धरायचं कुठं, एकमेकांची याच्यामध्ये शंका असल्यामुळे या रस्त्याला बाधा येते. आणि समोपचाराने रस्ता करायचा देखील प्रयत्न या ठिकाणी होतो, परंतु कुठंतरी अर्धा फूट 1 फुटामुळं हा प्रश्न या ठिकाणी हे झालेला आहे. तर माझी विनंती आहे का जुन्नर तालुक्याच्या तहसीलदार साहेबांना तातडीने या सर्वे नंबरची जी कुठून हद्द आहे तिथून करून हा रस्ता व्हावा, जेणेकरून ते जे लोक आहेत तर त्या लोकांना त्रास होणार नाही आहे. काही शेतकऱ्यांच्या 1-2 फुटाच्या वादामुळं हजारो शेतकऱ्यांचा इथं मनस्ताप सहन करावा लागतोय. पाहत राहा जुन्नर टाइम्स, तांबेवाडी, तालुका जुन्नर.